आम्ही सारे खवय्ये. रेसिपी कुठली आहे? फुनक. फुनक. फुनक हे काय नाव आहे? हे फुनक म्हणजे डाळ वाफवून असं नुसतं पण खाता येतं, ते कांदा वगैरे टाकून. हे जुनं म्हणजे कितीतरी, म्हणजे देवीला नैवेद्य असतो आमच्याकडे. बर बर बर. त्याच्यासोबत हे असतं फुनक. ओके, फुनका आपण बघूया. त्याचं साहित्य सांगते का काय? हो, चण्याची डाळ, कोथिंबीर, कांदा, धनेपूड, मीठ, जिरेपूड, हळद, तिखट, लसूण, मोहरी आणि मिरची. आणि हा कोळसा. कोळसाचं काय करणार तुम्ही? कोळसाचं आपण स्मोक देणार आहे, म्हणजे असं ते फोडणी आपण त्याच्यावर टाकून. इथे मला कोळसा तरी असं गॅसवर ठेवायला सांगितलेलं, मी ठेवून दिलेलं आहे. त्याचं काय होणार आहे आय डोंट नो. ओके, आता काय करायचं मला सांगा जरा. तर आपल्याला पहिले डाळ वाटायची आहे. त्याच्यासाठी डाळ घ्यायची आहे. त्यात लसूण, मिरची. मिरची जास्त करू का जरा? हा चालेल. असं खमंगच पाहिजे ते थोडस. आणि कोथिंबीर. आता हे आपण मिक्सर मधून काढून. ओके, आलो मिक्सर मधून काढून आलो. फार पटपट 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 होतं आमचं नाही काम. ओके, हे मिक्सर मधून आपण काढून आणलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला एक बाउल लागेल. बाउल, त्यात हे टाकायचं. हे घालायचं याच्यात? हा, सगळं काढू? हो. ह्याच्यात आपल्याला तिखट, हळद, धने जिरे पूड, आणि मीठ आणि तेल लागेल. ते काय करणार आहे काय मला काही कळत नाहीये. भराभर तुम्हाला घालायला सांगितलं, मी पण घातलंय. तेल थोडं. किती? हा, मोहन टाकतो पण तसं टाईप टाका अजून थोडस. बस, आता ते मिक्स करायचं आपल्याला. छान मिक्स करून कुकर मध्ये वाफवायला ठेवायचं. अच्छा, 20 मिनिटं वाफवायचं. 20 ते 25 मिनिटं. ओके, हे असंच वाफवून घ्यायचंय? हा हा, कारण त्यात आपण सगळे मसाले टाकून दिले. आता हे आपण कुकर मध्ये ठेवून द्यायचं. आम्ही आता हे कुकर मध्ये ठेवतो, त्याला झाकण लावतो. आता यावेळी शिट्टी लावायची म्हणालात ना तुम्ही? हो. मगाशी आपण शिट्टी लावली नव्हती, आता शिट्टी लावायची. आता किती वेळ लागेल आपल्याला? हे 3-4 शिट्ट्या केल्या की झालं. अच्छा, म्हणजे वाफल्या जातात. झालं 3-4 शिट्ट्या आपल्या झाल्या. आणि आम्ही अतिशय हुशारीने इथे जादूने इथे तयार केलेलं आहे. ओके, आता हे शिजलेलं आहे. आपण पॅन घेणार, त्याच्यात ते वाफवलेलं टाकणार आणि हे मोकळं करणार पूर्ण. म्हणजे असं गडे आहेत ते पूर्ण मोकळे झाले पाहिजे. बर. आता फोडणीसाठी मोहरी, लसूण, तो कोळसा आपण आता कोळसा काय करायचं? ठेवणार. ह्याच्यावर ठेवायचं हा, कोळसा? मध्ये. ठेवू का याच्यावर? हा हा, त्याच्यावरनं आपण हे तेल सोडणार. आणि लगेच झाकण ठेवायचं का त्याच्यावर? हा, तेल सोडल्याबरोबर झाकण सोडायचं. हा जो स्मोक येतो तो त्याला लागतो. अयो, हा जो स्मोक आहे त्या स्मोकचा वास त्याला लागाल. हो हो. अच्छा. आणि हे आता स्मोक झालं
किंवा डिश मध्ये काढून सर्व करताना कांदा आणि कोथिंबीर, भरपूर प्रमाणात कांदा पाहिजे पण. बर हा, खाताना जरा मजा येईल. हा ओके आणि कोथिंबीर घालून सर्व करायचं. ओके, हे जवळजवळ झालंय ना आता? हा हा झालंय. अजून तिथून धूर येतोय. नाही मला माहिती आहे तुमच्याही धूर येतोय नाका तोंडातून, मला जे खायला मिळतं ते बघून, पण त्याला इलाज नाहीये. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. फुनका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 4 तास भिजवलेली चणा डाळ, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, मीठ, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट, लसूण, मोहरी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. कृती: भिजवलेली चणा डाळ, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण घेऊन त्यामध्ये तिखट, हळद, धणे जिरे पूड, मीठ आणि तेल घालून एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण वाफवून पॅन मध्ये ही डाळ मोकळी करून घ्यावी. तेलामध्ये मोहरी आणि लसूण परतून घ्यावी. गरम केलेला कोळसा पॅनच्या मधोमध ठेवावा. त्याच्यावर फोडणीचं तेल घालून पॅनवर झाकण ठेवावं आणि सर्व्ह करताना कांदा आणि कोथिंबीर घालावी. आम्ही